नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नाताळ सुट्ट्यांमुळे वेण्णा परिसर पर्यटकांनी गजबजला। नाताळच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। विशेषतः वेण्णा तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे। नौकाविहार, घोडेस्वारी आणि स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। नगरपालिकेने पर्यटकांच्या सुविधा वाढवण्यासाठी काही पावले उचलली आहेत। त्यात सेल्फी पॉईंट, ख्रिसमस ट्री आणि वयोवृद्धांसाठी आसन व्यवस्था यांचा समावेश आहे। त्यामुळे पर्यटक महाबळेश्वरमध्ये आनंदाने वेळ घालवत आहेत। संध्याकाळच्या वेळी वेण्णा तलावावर नौकाविहारासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्याने तलावाला चौपाटीचे स्वरूप आले आहे। पर्यटक स्ट्रॉबेरी, रास्बेरी, मलबेरी, गाजर आणि कैरी यासारखे स्थानिक पदार्थ चाखत आहेत। महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीतही रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत। मुख्य बाजारपेठेत स्ट्रॉबेरी विथ क्रीम, आईस गोळा, गरमागरम मकई पॅटीस, चणे, चिक्की, जाम आणि जेली स्वीट्स यांची चव चाखण्याची संधी मिळत आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहेत। या वाढत्या गर्दीमुळे पर्यटन व्यवसायाला चांगलीच चालना मिळाली आहे। दरवर्षी पर्यटकांची वाढती गर्दी आणि होणारी वाहतूक कोंडी ही नगरपालिकेसमोर एक मोठे आव्हान असते। यावर मात करण्यासाठी नगरपालिकेने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे। आवाज महामुंबई चॅनेलसाठी राजेश सोंडकरसह तृप्ती भोईर, महाबळेश्वर। आगे आगे ये बोले ये खड़े पैदल बोट जैकेट पहनो, जैकेट में उतारो, सामने वाला पैदल बोट आपको जैकेट पहनना है। बोलो दूंगा चाय, दूंगा चाय, चाय चाय के ना बोलो। हे वेण्णा लेक आहे। वेण्णा लेकमध्ये आम्ही जे बोटिंग करायला आलो, खूप मस्त अनुभव आला आहे। हनुमान मंदिर आहे इथे। आपल्याला बोटिंगच्या हाफ वे आपण गेलो तर हनुमान मंदिर आहे। हनुमान मंदिर करून आपण एक फुल राईड करू शकतो। सेल्फ बोटिंग पण आहे पॅडल करून, अँड तुम्ही कोणाची हेल्प घेऊन पण बोटिंग करू शकता। बेस्ट एक्सपिरियन्स आहे, नक्की या करा, छान आहे।